आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक थोड्याच दिवसात पार पडणार आहे। या मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांमध्ये रस्सीखेच दिसते। कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसनं उमेदवारी दिलेली असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षही उमेदवार देणार आहे। शिवसेना ठाकरे गटाकडनं किशोर जैन हे कोकण पदवीधर मतदारसंघातनं आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी 11 वाजता दाखल करतील अशी माहिती आहे। याआधी काँग्रेसनं रमेश कीर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केलाय। तर कोकण पदवीधर मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांची रस्सीखेच असल्याचं चित्र आहे। काँग्रेसकडनं आधीच उमेदवारी अर्ज दाखल झालेला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सुद्धा उमेदवार देईल अशी माहिती आहे। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकीकडे महायुतीनं कोकण मतदारसंघाचा तिढा सोडवलेला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत रस्सीखेच कशी दिसतेय? ज्ञानदा, खरं तर रमेश कीर हे काँग्रेसकडनं आणि किशोर जैन हे शिवसेना ठाकरे गटाकडनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक होते। त्यानुसार रमेश कीर यांना काँग्रेसकडनं उमेदवारी देण्यात आली होती, कारण या 4 विधान परिषद जागांसाठी 3 जागांची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली होती। असं असताना आता किशोर जैन जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते आज सकाळी 10 वाजता कोकण भवन येथे अर्ज भरणार आहेत। त्यामुळे एकीकडे समन्वय नाही का की या आघाडीमध्ये बिघाडी झाली असा प्रश्न उद्भवतोय, कारण रमेश कीर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी भरलेली असताना, म्हणजेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी भरत असताना याच मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट सुद्धा उमेदवार देतात। किशोर जैन यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही, मात्र ते अर्ज भरण्यावर आज ठाम आहेत आणि त्यामुळेच कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून 2 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतील। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।